सर्वांनी स्क्रीनकडे लक्ष द्यायचंय. नमस्कार, मी प्राथमिक शिक्षक श्री जयेश पुंडलिक मोरे आपणासमोर सादर करीत आहे आपल्या शाळेचा हेतू वृत्तांत. मानवतेच्या संस्काराचे केंद्रस्थान, राष्ट्र विकासाचे केंद्रस्थान म्हणजे विद्या मंदिर. महाराष्ट्रातील मोठा जिल्हा ठाणे व ठाण्यातील मोठे गाव नवी मुंबई शहरातील घणसोली गाव. नुसते भौगोलिक आकाराने हे गाव मोठे नसून मोठे मनाचे व मोठ्या मानाचे गाव आहे. कारण ह्या गावाला राष्ट्रनिष्ठेचा वारसा आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील इतिहासात तशी नोंदच आहे. संत, वारकरी, अध्यात्म याची ह्या गावाला मोठी परंपरा आहे. आणि ह्याच भूमिपुत्रांनी, वारसदारांनी विद्या मंदिराची स्थापना करून या परिसरात शिक्षणाचा मळा फुलवला. हो, त्याच मंदिराचं नाव आहे शेतकरी शिक्षण संस्था. 12 जून 1967 साली सामाजिक उत्कर्षाचा सूर्य उगवला आणि शिक्षणाची सोनेरी किरणे या घणसोली गावातून तेजोमय झाली. इयत्ता 8वीच्या वर्गाने शुभारंभ झाला. भूमिपुत्रांच्या अथक परिश्रमातून, ध्येय वेडातून, राष्ट्रप्रेमातून शिक्षण मंदिराच्या विटा रचत गेल्या आणि वर्ग इमारत वाढत गेल्या. सन 1974-75 साली इयत्ता 5वी ते 7वी वर्गाचे व्यवस्थापन झाले. सन 1981-82 साली इयत्ता 11वी 12वी ज्युनियर कॉलेज निर्माण झाले. सन 2007 ला BMS तर 2009 BCom पूर्ण पदवीधर उच्च शिक्षण व्यवस्थापन तयार झाले. जगाबरोबर वाटचालीसाठी इंग्रजी माध्यम इयत्ता 1ली ते 10वी सिनियर ज्युनियर KG शिक्षण इमारत उभारली आणि शिक्षण मंदिराचा कळस सोनेरी होत असताना पाया सुद्धा सोनेरीच केला. तो म्हणजे मराठी माध्यमाचे इयत्ता शिशु विभाग ते इयत्ता 1ली ते 4थीचे उत्तम शिक्षणाचे व्यवस्थापन केले. म्हणजे घणसोली परिसरातील रांगणारा मुलगा चालायला लागला की शिशु विभागात दाखल होतोच आणि पदवीधर होऊन सुजाण नागरिक म्हणून या समाजात वावरतो. ही किमया शेतकरी शिक्षण संस्थेची आहे. आपल्या संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष देवमाणूस सन्मान्य श्री गबा म्हात्रे साहेब आणि त्यांची संपूर्ण सहकारी टीम म्हणजे देवगण. ह्या देवगणांचे उत्तम कार्य झाले म्हणूनच नवी मुंबईच्या राष्ट्राच्या विकासाला उत्तम मनुष्यबळ या संस्थेने दिले. तेच वर्तमानातील भविष्यातील कार्य आपले संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय DV म्हात्रे साहेब व त्यांची सहकारी टीम उत्तमरित्या कार्य करत आहे. एकूण शेतकरी शिक्षण संस्थेच्या सर्व दालनात उत्तम कामकाज चालू असताना संस्थेच्या प्राथमिक विभागात इयत्ता 1ली ते 4थी सेमी इंग्रजी संकुल हे संस्थेने आखलेल्या ध्येय धोरणातील राष्ट्रीय शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करीत आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक, परिसरातील ज्येष्ठ, श्रेष्ठ, मान्यवर ही सर्व घटक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सेवाभावी आहेत. विद्यार्थी सर्वगुण संपन्न होण्यासाठी इथे प्रत्येक उपक्रम राबवले जातात. कप बुलबुल युनिट समाज मूल्य जोपासणारे धडे गिरवते. बौद्धिक, शारीरिक, भावनिक विकास होणारे उत्तम उपक्रम, पर्यावरण संवर्धनातील वृक्षारोपण, स्वच्छता याचा कृत्योत्तर जागरच होतो. इथे प्रत्यक्ष अनुभूतीतील कला, कौशल्य विकासाचे धडे दिले जातात. वाचन, लेखन क्षमता विकास करीत असताना बौद्धिक विकासातील स्पर्धा, परीक्षेसाठी स्पर्धा पूर्वतयारी केली जाते. त्याचमुळे सुयश सुद्धा प्राथमिक विभागाने संपादित केलेले आहे. सुसज्ज मैदानाबरोबर सुसज्ज संगणक कक्ष, परिपूर्ण ग्रंथालय शाळेचा उत्तम 100 नंबरी दागिना आहे. शैक्षणिक विकास साध्य करणारा परिपूर्ण असा शिक्षक वृंद आहे. आनंददायी शिक्षणाचे उत्तम संकुल म्हणजे आपले शेतकरी शिक्षण संस्था. ही गरीबातला गरीब व श्रीमंतातला श्रीमंत इथे समानतेने शिक्षण घेत आहे. विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिले जाते. आर्थिक दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांना विशेष सहानुभूतीपूर्वक संस्था लक्ष देते. याचा समाजाला अभिमानच आहे. सहज शाळेत प्रवेश मिळतो आणि विद्यार्थी सर्वगुण संपन्न होतो अशी खातीच आहे. बुद्धीची मशागत करणारी आपली शाळा लावते जिव्हाळा अशी शेतकरी शिक्षण संस्थेची घणसोली नवी मुंबईची शाळा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही टाळ्या बरोबरने वाजवल्या. मला सर्वप्रथम एक रिक्वेस्ट आहे
पहिले विद्यार्थी टाळ्या वाजवून दाखवतील. आता विद्यार्थी थांबतील, पालक टाळ्या वाजवतील. धन्यवाद. सर्वप्रथम रंगमंचाला वंदन करतो आणि उपस्थित पालकांसाठी फूल खिले हे गुलदस्ते, फूल खिले हे गुलदस्ते, आप सबको हमारे प्राथमिक शिक्षण संस्था की ओर से सबको सलाम नमस्ते, सलाम नमस्ते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी जिच्या आशीर्वादानं महाराष्ट्राचं देखणं स्वप्न ज्या मातेनं पाहिलं त्या राजमाता जिजाऊ, ज्या पुत्रानं देखणं स्वप्न पाहिलं आणि सत्यात उतरवण्यासाठी धडपड केली ते राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, त्या स्वप्नाला मरणाच्या अखेरच्या थेंबापर्यंत धगधगत आणि तेवत ठेवलं ते स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांना मानवंदन करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या देशासाठी ज्या वीर हुतात्म्यांनी आपले बलिदान दिलं, अर्पण केलं, असे सर्व वीर हुतात्मे, देशाच्या चांद्यापासून तर शेताच्या बांधापर्यंत राबणारा माझा वीर सैनिकापासून तर शेतकऱ्यांपर्यंत यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी आपल्या समोर आमच्या प्राथमिक विभागाने सिलेक्ट केलेला कार्यक्रम, जो आपला सर्वांचाच कार्यक्रम आहे, गाथा थोरांची, या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करत आहे. परंतु या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना आपल्या टाळ्या कुठे कमी नाही पडल्या पाहिजेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहात त्या क्षणाकडे वाटचाल करण्यास सुरुवात करत आहोत. कुणी म्हणती चंडिका, कुणी म्हणती भवानी, दुर्गा दुर्गट भारी, अंबा असुर मर्दानी, राक्षसांचा नाश करत सत्याच्या बाजूने उभे राहत असुरांच्या काळात आपली संस्कृती जपली, जतन केली, अशा मातेचं पूजन करण्यासाठी या ठिकाणी आदिमायेला या वंदन करण्यासाठी या ठिकाणी इयत्ता चौथीचे विद्यार्थी येत आहेत. मी विनंती करतो इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना की त्यांनी आपलं अष्टमी हे गीत या ठिकाणी सादर करावं.
हॅलो, आवडला ना कार्यक्रम? पुन्हा कुणाला आवडला मुलांनो? मी मुलांना विचारलंय, पालकांना नाही. बर बघा, सर्वांनी एक लक्षात घ्यायचं, पालकांसाठी एक सूचना आहे. या कार्यक्रमाची व्हिडिओ चालू आहे, फोटोशूटही चालू आहे. मध्ये मध्ये मोबाईल घेऊन कोणी यायचं नाही, समजलं? बर, आता बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये गोंधळ ही आपली परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसारच या ठिकाणी आमच्या विद्यार्थी मित्रांनी आणि मुलांनी या ठिकाणी गोंधळ घातलेला आहे. तर यानंतर जे आपलं पुढचं गीत आहे, आज के शुभ दिन का सत्कार करते हैं, पावन मन से ध्यान करते हैं, सबके खुशी में हो मेरी खुशी, आओ प्रभु हनुमान जी का गुणगान करते. यानंतर इयत्ता दुसरी MS2 चे विद्यार्थी हनुमानजीचं गीत सादर करतील.